हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. हा जो लेसन आहे आपण छोट्या छोट्या टप्प्यांमध्ये पाहणार आहोत. हा जर लेसन तुम्ही नीट लक्षपूर्वक शिकलात तर नक्कीच तुम्हाला जो थर्ड लेसन आहे केमिकल रिॲक्शनचा तो सोपा जातो आणि तुम्ही खूप सहज पद्धतीने ते रिॲक्शन सॉल्व करू शकाल. त्याचबरोबर हा जर लेसन तुम्ही लक्षपूर्वक शिकलात तर तुम्हाला मेटल नॉन मेटलच्या ज्या केमिकल रिॲक्शन आहेत त्या देखील छान सोडवता येतील. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो कार्बन कंपाऊंडचा लेसन आहे तो देखील तुम्हाला समजायला सोपा जाईल. एकंदरीत काय की हा तुमचा केमिस्ट्रीचा बेस आहे आणि खूप सोपा आहे हा धडा. तर चला आपण त्यातला छोटासा पॉईंट आज पाहूयात जो बोर्ड एक्झामला 2 मार्कासाठी विचारला जातो. त्याची कन्सेप्ट लिहायची असते, त्याचबरोबर ते उदाहरणासहित मांडायचं. बऱ्याचदा काय होतं, बरीच मुलं काय करतात, फक्त त्या सायंटिस्टनी काय सांगितले हे त्याचं स्टेटमेंट लिहितात किंवा वाक्य लिहितात, पण ते उदाहरणासहित स्पष्ट करत नाहीत. त्यामुळं त्यांना 2 मार्क दिले जात नाहीत. तर हा जो लेसन आहे हा लेसन कशाभोवती फिरतो बरं? ह्याची जी सेंट्रल आयडिया आहे ती कशावर आहे? तर पूर्णतः हा केमिस्ट्रीचा बेस, ॲटॉमिक मास, ॲटॉमिक नंबर, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन ह्या सगळ्या गोष्टींभोवती. आणि याच्यासाठी जो व्हिडिओ आहे तो मी पूर्वीच अपलोड केलेला आहे, तर तुम्ही तो पाहू शकता. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूयात की ॲटॉमिक मास म्हणजे काय. ॲटॉमिक मास म्हणजे काय? आकृतीमध्ये मी दाखवलेलं आहे की 2 सर्कल आहेत आणि मधोमध मी पी आणि एन लिहिलेलं आहे, बरोबर. पीच्या डोक्यावर प्लस आहे, एनच्या डोक्यावर काहीच नाही. याचाच अर्थ काय? प्रोटॉन हा पॉझिटिव्ह चार्ज आहे, न्यूट्रॉन हा चार्जलेस आहे. आणि ह्या दोन्हींची जी बेरीज असते, नंबर ऑफ प्रोटॉन आणि नंबर ऑफ न्यूट्रॉन, यांनाच ॲटॉमिक मास म्हटलं जातं. म्हणजे केंद्रकामध्ये असलेल्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या संख्यांची बेरीज म्हणजेच ॲटॉमिक मास म्हणलं जातं. मग ॲटॉमिक नंबर काय बरं? ॲटॉमिक नंबर म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन किंवा आपण इलेक्ट्रॉन म्हणू शकतो. सध्या तर आपल्याला फक्त ॲटॉमिक मासच हवं, कारण जे डोबेलायनर होते, जे न्यूलँड्स होते किंवा जे आपण पाहतो की मेंडविल होते, ह्या सर्व शास्त्रज्ञांनी ॲटॉमिक मासलाच महत्त्व दिलं गेलं होतं. ते का दिलं गेलं होतं आपण ते पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. सध्या तर आपण डोबेलायनरवर फोकस करूयात, कारण जोपर्यंत मॉडर्न पिरियडिक टेबल आला नव्हता तोपर्यंत ॲटॉमिक नंबरनुसार त्याची जी अरेंजमेंट आहे ती केली गेली नव्हती एलिमेंट्सची. आता आपण कशावर फोकस करूयात? डोबेलायनर्स ट्रेड, ज्यांनी ॲटॉमिक मास याला महत्त्व दिलं. तर सगळ्यात पहिल्यांदा बघू की हा बोर्ड एक्झामला 2 मार्कासाठी विचारला गेलेला प्रश्न आपण कशा पद्धतीने मांडायचा आहे. खूप सोपं आहे लक्षात ठेवायला. बऱ्याच मुलांना केमिस्ट्री म्हटलं की भीती वाटते. बघा इथे ना 3 मूलद्रव्य आहेत किंवा 3 एलिमेंट्स आहेत. त्यांची नावं काय बरं? लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम. त्यांना घाबरायची गरज नाही. लिथू, सोडू आणि पोटू. लिथियम, सोडियम, पोटॅशियम. आता ह्या शास्त्रज्ञांनी काय सांगितलं बरं? हे जे डोबेलायनर होते त्यांनी असं सांगितलं, इन द इयर ऑफ 1970 डोबेलायनर जो सायंटिस्ट होते ते जर्मन सायंटिस्ट होते. त्यांनी काय प्रूव्ह केलं की प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर रिलेटेड टू देअर मासेस. म्हणजे जे मूलद्रव्य असतात त्यांचे जे गुणधर्म असतात ते कुणाच्या संबंधित असतात? त्या ॲटॉमिक मासच्या संबंधित असतात, अणुवस्तुमानांकाच्या संबंधित असतात, असं त्यांनी तिथं सांगितलं. मग यांनी स्टेटमेंट काय केलं बरं? तर चला पहिल्यांदा आपण ते स्टेटमेंट वाचू, कारण आपल्याला ते आहे असं लिहायचं असतं एक्झाममध्ये, तर आपल्याला 2 मार्क दिले जातील ना त्या स्टेटमेंटला आणि खाली लिहिलेल्या उदाहरणाला. बघा खूप सोपं आहे. ही अरेंज द 3 एलिमेंट्स इन ट्रेड इन ॲन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस. म्हणजे त्यांनी काय केलं की 3 एलिमेंट्स घेतले आणि त्या 3 एलिमेंट्सना इन्क्रीजिंग ऑर्डर. आता इन्क्रीजिंग ऑर्डर म्हणजे काय हो? इन्क्रीजिंग ऑर्डर म्हणजे काही मुलांना कन्फ्युजन होतं, मुलांना काय, मलाही बऱ्याचदा कन्फ्युजन होतं. इन्क्रीजिंग ऑर्डर म्हणजे काय? नेहमी लक्षात ठेवायचं, पायथ्याकडून डोंगराकडे चढणे, म्हणजे कमी हाईटपासून उंचीपर्यंत. जसं की पहा माझ्या हातामध्ये ह्या 3 पेन्सिली आहेत, हो की नाही. तर ह्या 3 पेन्सिलींमध्ये आपण जर पाहिलं तर प्रत्येक पेन्सिलीची हाईट कशी आहे? वेगळी वेगळी आहे ना, हे की नाही. ही मोठी आहे, त्यानंतरनं ही त्याच्यानंतरनं येते आणि पुढे आपण पाहतो की ही छोटी येते. ह्यांच्यामध्ये आली इन्क्रीजिंग ऑर्डर, पहिली ही, दुसरी ही, तिसरी ही, हो की नाही. मग यांनी काय केलं, ह्या एलिमेंटना इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये त्यांची इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये त्यांना दाखवून दिलं किंवा त्याची मांडणी केली, ठीक आहे. आणि इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये मांडणी केल्याच्या नंतरनं काय झालं? ही शो दॅट ॲटॉमिक मासेस ऑफ मिडल एलिमेंट्स वॉज अप्रॉक्स इक्वल टू द मीन ऑफ द ॲटॉमिक मासेस ऑफ अदर 2 एलिमेंट्स. म्हणजेच
जेव्हा आपण दोन मधल्या मूलद्रव्य जो आहे तर मधला मूलद्रव्य तसाच ठेवून जर आपण इतर दोन मूलद्रव्यांची बेरीज केली असता त्यांची जे काही मीन आहे तो कसा येतो, मिडल टर्म येतो, मिडल टर्म. जसं की बघा मी इथं आकृती काढलेली आहे की नाही, तुम्हाला कार्टून दाखवलेले आहेत मी. ह्याला म्हणलेलं आहे मी लिथू, ह्याला म्हणलेलं आहे सोडू आणि हा काय आहे पोटू. लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम. ठीक आहे, यांना काय केलेलं आहे, इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये मी मांडलेले आहे, म्हणजे त्यांच्या उंचीनुसार. उदाहरणार्थ काय करूयात आपण की असं समजूयात की ह्याची उंची किती आहे, ह्याची उंची आहे 2 सेमी. ह्याची आपण अशी समजू की ह्याची किती आहे बरं, ह्याची आपण असं समजू की ह्याची 23 आहे. हा 7 सेंटीमीटरचा आहे, हा 23चा आहे आणि हा 30 किंवा 39चा आहे. ठीक आहे, मग ह्यांना काय केलं आपण त्यांच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये केले. इन्क्रीजिंग ऑर्डर म्हणजे चढत्या क्रमानुसार त्यांची मांडणी केली. मग काय होतं बरं, ह्याच्या डोक्यावर मी क्वेश्चन मार्क दिलाय, दिसतं तुम्हाला? का दिलाय बरं, कारण ह्याला प्रश्न पडला असा की ह्या दोघांची बेरीज केल्यानंतर माझी उंची कशी येते बाबा, हो की नाही. मग ह्या डोबेरायनरना हेच सांगायचं होतं की जेव्हा आपण मूलद्रव्यांची मांडणी त्याच्या कशाप्रमाणे करतो, इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये, मूलद्रव्यांच्या त्याच्या ॲटॉमिक मासेसच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये करतो, तेव्हा त्याचं जे मीन असतं, अरेथमेटिक मीन जे येतं ते जे अदर 2 टर्म्स एलिमेंट्स आहे त्यांच्या मिडल टर्मच्या मीन एवढं येतं. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल बघा बरं इथं काय दिलेलं आहे, लिथियमचं किती आहे, 6.9 आहे. पुढे सोडियम किती आहे, 23.0 आहे आणि पोटॅशियमचं ॲटॉमिक मास किती आहे, 39.1 आहे. तुम्ही हे पिरियडिक टेबलमध्ये चेकआउट करू शकता. 6.9 ॲटॉमिक मास, 23.0 आणि 39.1. काय केलं बरं, लिथियम आणि पोटॅशियमची आपण बेरीज केली. हा लिथू आणि हा पोटू, ह्यांची आपण काय केली, बेरीज केली. डिवायडेड बाय 2. का बरं, आपण मीनमध्ये किंवा शाळेत असताना 6वी 7वीला ॲव्हरेज शिकलो आहेत ना, जेवढे नंबर असतील तेवढे डिवायडेड. आता इथे किती नंबर आहेत, 2 मूलद्रव्य आहेत, 2 एलिमेंट्स आहे, लिथियम अँड पोटॅशियम. डिवायडेड बाय 2, 6.9 प्लस 39.1 डिवायडेड बाय 2. बऱ्याच मुलांना पॉईंटची बेरीज येत नाही, खूप सोपी आहे बघा बरं. 6.9 पॉईंटच्या खाली पॉईंट, 3.9.1 46. किती आलं आपलं ॲडिशन, 46 आलं आणि त्याला डिवाईड केल्यानंतर 2नी किती येतं बरं, 23.0. याचाच अर्थ काय झालं बरं, ही अरेंज द 3 एलिमेंट्स. येस, वी आर अरेंज द 3 एलिमेंट्स, लिथियम, सोडियम अँड पोटॅशियम इन ट्रेड. ट्रेड आहेत का, ट्रेड का बरं, कारण 3 एलिमेंट्स आहेत ना. त्रिके का बरं, कारण 3 मूलद्रव्य आहेत. इन्क्रीजिंग ऑर्डर आहेत का, इन्क्रीजिंग ऑर्डर 6.9, 23.0, 39.1. येस, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस. दीज आर द ॲटॉमिक मासेस. सो द ॲटॉमिक मास ऑफ मिडल एलिमेंट, हिअर इज अ मिडल एलिमेंट, सोडियम, सोडू. ओके, फर्स्ट वन लिथू अँड पोटू. लिथियम, सोडियम अँड पोटॅशियम. Sodium is equal to lithium plus potassium, 6.9 plus 39.1 divided 2. Middle element was approx equal to the mean of atomic masses of other 2 elements. Mean of, these are the mean, 46 divided by 2 is approx सोडियम. येस, हे त्यांना इथं प्रूव्ह करायचं होतं आणि हे 2 मार्काला तुम्हाला ही जी स्टेटमेंट आहे ही स्टेटमेंट लिहावी लागते आणि हे उदाहरण लिहावं लागतं. पुढे सगळेच एलिमेंट असे ट्रेडमध्ये बसत नव्हते किंवा सगळेच एलिमेंट असे त्रिकांमध्ये बसवता येत नव्हते, म्हणून बऱ्याच त्रुटी देखील निघाल्या. पण स्टेट बोर्डला फक्त तुम्हाला डोबेरायनरचे ट्रेड काय आहेत ते स्टेटमेंट लिहायचं आहे आणि हे उदाहरण लिहायचं आहे. तर तुम्हाला हे 2 मार्काला विचारलं जातं. इथं झाली तुमची ही 2 मार्काची तयारी. तर न घाबरता तुम्ही हे मांडू शकता की त्यांनी काय केलं बरं, मूलद्रव्यांची त्याच्या अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने मांडणी केली आणि ती मांडणी केल्याच्या नंतरनं मधल्या मूलद्रव्याचे जे मीन आहे तो इतर 2 मूलद्रव्यांच्या मीन अरिथमेटिक मीन एवढा येतो हे इथं सांगितलं गेलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता आणि स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.